कडून त्यांनी काय मागितलं याबद्दल माहित नाही, परंतु जोपर्यंत तिन्ही नेते एकत्रित बसत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय अधिकृतपणे जाहीर करता येणार नाही. पंतप्रधान रामाला किडनॅप केलंय असं संजय राऊत म्हणाले. भाजपाने रामाला किडनॅप केले याच्यासारखं हास्यास्पद विधान कोणतं नाही. तुम्ही जे काही लोकांना किडनॅप केले किंवा तुम्ही ज्या लोकांची दातखिळी बसवली त्याबद्दल त्यांनी चिंता करावी. आमच्याकडे असं कोणाला किडनॅप करण्याचे प्रकार नसतात. आमच्याकडे उघड उठाव करण्याचा एक आमचा अनुभव आणि छाती ठोकपणे काम करणं ज्याला म्हणतात ती करायची आमची मानसिकता आहे. म्हणून अशा किडनॅपच्या प्रकाराला आम्ही कधी खतपाणी घालत नाही किंवा त्याला अशा प्रकारचे काम सुद्धा आम्ही करत. तयारी सुरू करताय पण 20 तारखेला जरांगे पाटील चालत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. कसंही वादळ रोखणार नाही, निश्चित आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चांगली भूमिका घेतलेली आहे. त्यावर त्याचे वर्किंग चालू आहे. मला वाटतं रोजच्या रोज त्याच्यामध्ये आणखी डेव्हलप होत आहेत. आमची तर इच्छा आहे की जरांगे पाटलांचं मुंबईकडे येण्याचं टाळलं जाईल आणि त्यापूर्वी त्यांना आनंदाची बातमी कदाचित मिळेल असा आमचा एक कयास आहे. म्हणून शक्यतो या सर्व गोष्टी तातडीने कसे काय सोडवता येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. म्हणून जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलाय ते खराच करायचा ते प्रयत्न करतील. यांची आज भेट झालेली आहे व लोकसभेअंतर्गत 3-4 जागांचा देखील असं बैठकीमध्ये म्हटलं जात आहे. बच्चू कडू आहे. बच्चू कडू त्याच्या पद्धतीने बोलतो. तो कधी जरांगे पाटलांना भेटतो, कधी शरद पवारांना भेटतो, आणखीन उद्या कुणालाही भेटेल. त्याला असं वाटतं की मलाही माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर आनंदच आहे. परंतु या सर्व गोष्टी दरवेळेला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित होत नाही. परंतु ज्याचा त्याचा स्वभाव आहे त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित घेतली. एवढे हे महत्वाचे प्रकल्प होते, उद्योगधंदे होते, हे महाविकास आघाडीच्या काळात होते.